आज आपण इथे SY BComचा मॅनेजमेंट अकाउंट्सचा वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट हा टॉपिक इथे स्टार्ट करत आहोत। तर फर्स्टली आज या लेक्चरमध्ये मी तुम्हाला वर्किंग कॅपिटल म्हणजे काय, त्याच्यानंतर ऑपरेटिंग कॅपिटल सायकल आणि जो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी जो फॉर्मॅट आवश्यक आहे तो फॉर्मॅट आज मी इथे एक्सप्लेन करणार आहे। तर फर्स्ट इज वर्किंग कॅपिटल। वर्किंग कॅपिटल मीन्स कोणत्याही कंपनीला किंवा बिझनेसला डे टू डे ऍक्टिव्हिटीज कंप्लीट करण्यासाठी ज्या कॅपिटलची किंवा अमाऊंटची रिक्वायरमेंट असते ती अमाऊंट म्हणजेच वर्किंग कॅपिटल होय। तर वर्किंग कॅपिटलचा फॉर्म्युला काय आहे बघा, वर्किंग कॅपिटल इज इक्वल करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज। करंट ॲसेट्स मधून करंट लायबिलिटीज मायनस केल्यानंतर जी अमाऊंट कंपनीकडे किंवा बिझनेसकडे राहते रिमेनिंग, तर त्याला आपण काय म्हटलं जातं, वर्किंग कॅपिटल म्हणतो। तर वर्किंग कॅपिटल आता करंट ॲसेट्स मध्ये ॲसेट्स इन्क्लूड होतात। तर करंट ॲसेट इज इक्वल टू इन्व्हेंटरी किंवा स्टॉक। तर स्टॉक सेल करून सुद्धा आपण त्याचं स्टॉकचा लगेच कन्वर्ट आपण कॅशमध्ये करू शकतो, म्हणून स्टॉक हा सुद्धा आपला करंट ॲसेट्समध्ये येतो। नेक्स्ट इज डेटर्स। डेटर्स जो आपण सेल केलेला असतो त्यामध्ये जो आपण क्रेडिटवरती सेल केलेला असतो म्हणजेच ते डेटर्स तयार होतात। तर डेटर्सकडून सुद्धा आपल्याला अमाऊंट येणे असते, म्हणून त्याचं सुद्धा आपण लगेच कॅशमध्ये कन्व्हर्जन करू शकतो, म्हणून ते सुद्धा करंट ॲसेट्समध्ये येतात। बिल्स रिसिवेबल हे सुद्धा डेटर्समुळेच तयार होतात, त्यामुळे ते सुद्धा करंट ॲसेट्समध्ये येतात। नेक्स्ट इज कॅश। कॅश तर आपण कॅशमध्ये सेल केलेल्या जो गुड्स आपण कॅशमध्ये सेल केलेला असतो त्याच्यापासून आपल्याला जी कॅश मिळते ती कॅश तर आपल्याकडे अवेलेबल असतेच, म्हणून ते करंट ॲसेट्सच असते, ती यूज करू शकतो आपण एनी टाइम, म्हणून ती सुद्धा करंट ॲसेट्समध्ये येते। आणि प्रीपेड एक्सपेन्सेस, जर आपण कोणते एक्सपेन्सेस आधी पेड केले असतील जे पुढे करायचे होते तर ते सुद्धा ॲसेट्समध्ये येतात, म्हणजे करंट ॲसेट्समध्ये, कारण जो पुढे करावा लागणार आहे खर्च तो आपण आत्ताच केलेला आहे, म्हणजे ते सुद्धा एक आपले ॲसेट्स असते। नेक्स्ट इज करंट लायबिलिटीज। करंट लायबिलिटीज इज इक्वल टू, आता त्याच्यामध्ये काय काय कोणकोणते आपले जे लायबिलिटीज आहेत ते इन्क्लूड होतात ते बघा। तर क्रेडिटर्स म्हणजे आपण ज्या वेळेस परचेस करतो रॉ मटेरियल, तर ते रॉ मटेरियलसाठी आपण जर काही क्रेडिटवरती परचेस केलं असेल तर त्या सप्लायरने आपल्याला किती कालावधीसाठी तो गुड्स आहे तो क्रेडिटवरती दिलेला आहे, तर तेवढ्या कालावधीसाठी ती अमाऊंट आपण इतर ठिकाणी यूज करून आपण त्या रकमेचा फायदा मिळवू शकतो, म्हणून क्रेडिटर्स हे सुद्धा येणार आहेत करंट लायबिलिटीजमध्ये। बिल्स पेबल हे क्रेडिटर्समुळेच तयार होतात, त्यामुळे ते सुद्धा येणार आहेत करंट लायबिलिटीजमध्ये। आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे एक्सपेन्सेस आपल्याला आत्ता देणे होते तर ते आपण दिलेले नाही आहेत, जे आत्ता आपले एक्सपेन्सेस आहेत देणे आहेत ते आपण आत्ता न देता ते आउटस्टँडिंग ठेवले असतील तर त्याला आपण ते सुद्धा करंट लायबिलिटीजमध्ये येणार आहेत। मग असं आपल्या फॉर्मॅटचं स्ट्रक्चर आहे काय की करंट ॲसेट्स मायनस करंट लायबिलिटीज, आणि जे राहणार आहे रिमेनिंग त्याला आपण वर्किंग कॅपिटल असं म्हणणार आहोत। नेक्स्ट बघा, याच्यामध्ये कन्सेप्ट आहे ती म्हणजे ऑपरेटिंग कॅपिटल सायकल। म्हणजेच तुमचं जे ऑपरेटिंग सायकल आहे कॅपिटलचं तर ते कशा प्रकारचं आहे किंवा कसं चालतं हे इथे शॉर्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। तर फर्स्ट इज बघा सप्लायर, म्हणजे जो माल पुरवठादार असतो तो सप्लायर काय करतो, सप्लायर करून आपण फर्स्ट रॉ मटेरियल परचेस करतो, रॉ मटेरियलचं नंतर वर्क इन प्रोसेसमध्ये रूपांतर होतं, नेक्स्ट वर्क इन प्रोसेस, त्या वर्क इन प्रोसेसचं नेक्स्ट आपण फिनिश्ड गुड्समध्ये रूपांतर करतो, आणि फिनिश्ड गुड्स नंतर आपण तो फिनिश्ड गुड्स सेल करतो। सेल केल्यानंतर त्यामध्ये आपण जे क्रेडिटवरती सेल करतो ते डेटर्स तयार होतात किंवा बिल्स रिसिवेबल त्यापासून तयार होतात। बिल्स रिसिवेबल तयार झाल्यानंतर पुन्हा जी आपण कॅश त्यांच्याकडून वसूल करतो ती म्हणजे कॅशमध्ये आपल्याला किंवा कॅशमध्ये जो आपण सेल केलेला असतो त्याच्यापासूनही आपल्याला कॅश मिळते, किंवा डेटर्सची सुद्धा आपल्याला कॅश नंतर मिळते। कॅश नंतर पुन्हा ती कॅश आपण सप्लायरला देतो, सप्लायरकडून नंतर पुन्हा आपण रॉ मटेरियल परचेस करतो, नंतर पुन्हा तीच प्रोसेस सुरू होते। म्हणजे हे असं एक कोणत्याही बिझनेसचं हे सायकल हे सुरू असतं, 365 डेज हे कायम सुरू असतं। तरच, आणि हे सुरू राहिलं, या पद्धतीने सुरू राहिलं तरच आपला बिझनेस हा स्मूथली रन करू शकतो किंवा चांगल्या प्रकारे चालू शकतो। नेक्स्ट बघा, आता तुम्हाला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत तर तो फॉर्मॅट इथे आहे।
फर्स्ट इज बघा, फर्स्ट कॉलममध्ये आपण करंट ॲसेट्स घेतलेले आहेत आणि करंट लायबिलिटीज. सेकंडमध्ये आता जे आपण घेणार आहोत त्याचं बघा, फर्स्ट आपल्याला युनिट इंटू रेट इंटू पिरियड असं आपलं स्ट्रक्चर असणार आहे. हा इनर कॉलम आहे रुपीजचा आणि हा आउटर कॉलम आहे. फर्स्ट बघा, करंट ॲसेट्स आपण फर्स्टली घेणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट घेणार आहोत आपण त्यामध्ये स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. आता स्टॉक ऑफ रॉ मटेरियलचं आपल्याला युनिट्स दिलेले असणार आहेत. किती युनिट्स आहेत रॉ मटेरियलचे. जर तिथे आपल्याला युनिट्समध्ये दिलेलं नसेल तर सेल दिलेलं असणार आहे. मग सेल्स आपण युनिटमध्ये कन्वर्ट करायचं आणि ते युनिट्स आपण इथे घ्यायचे आहेत. मग युनिट्स घेणार, त्याचा रेट पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असणार आहे, त्याने आपण मल्टिप्लाय करायचा आहे आणि त्याचा होल्डिंग पिरियड सुद्धा दिलेला असणार. म्हणजे आपण जे परचेस करणार आहोत आपल्या बिझनेससाठी रॉ मटेरियल, तर ते किती कालावधीचं असणार आहे. 1 मंथचं आपल्याकडे स्टॉक आहे रिमेनिंग शिल्लक, की 2 मंथचा आहे की 6 मंथचा आहे, ते आपल्याला तिथे पिरियड हा दिलेला असणार आहे. त्या पिरियडने आपण इथे मल्टिप्लाय करायचं आणि येणारी अमाऊंट हे आपण आउटरला घेणार आहोत. नेक्स्ट सेकंड पॉइंट आहे स्टॉक ऑफ वर्क इन प्रोसेस. आता जो स्टॉक आपण रॉ मटेरियल परचेस केलं तो पुन्हा वर्क इन प्रोसेसमध्ये जाणार आहे. वर्क इन प्रोसेसमध्ये गेल्यानंतर सुद्धा तिथे युनिट्स, रेट आणि प्रोसेसिंग पिरियड त्याचा सुद्धा वर्क इन प्रोसेसचा दिलेला असणार आहे. किती दिवसाचा वर्क इन प्रोसेसचं मटेरियल आपल्याकडे आहे हे सुद्धा आपल्याला इथं दिलेलं असणार आहे. आता वर्क इन प्रोसेसमध्ये पुन्हा आपल्याला रॉ मटेरियल लागणार आहे, लेबर लागणार आहे, ओव्हरहेड्स लागणार आहेत. म्हणजे त्याचे पुन्हा युनिट्स येणार, मल्टिपल करायचं आहे रेटनी आणि मल्टिपल करायचं आहे प्रोसेसिंग पिरियड इंटू हाफ. आता बघा, आपल्या इथं रॉ मटेरियल आपण 100% घेणार आहोत, म्हणजे जेवढं आहे रॉ मटेरियल तेवढं सगळं घेणार आहोत. पण लेबर आणि ओव्हरहेड्स मात्र हाफ घेणार आहोत. कारण आपली प्रोसेस कंप्लीट झाली आहे का नाही, आपला गुड्स हा रेडी झाला आहे का नाही, म्हणून आपण हाफच इथे घेणार आहोत. लेबर ही दिलेले असतील त्याच्यापैकी हाफ घेणार आहोत आणि ओव्हरहेड सुद्धा हाफ घेणार, कारण आपला अजून फिनिश्ड गुड्स हा तयार झालेला नाहीये. आपण इथे सगळे लेबरचे पैसे द्यायला. नेक्स्ट इज थर्ड येणार आहे स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स. आता स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स मध्ये सुद्धा आपले युनिट्स येणार, त्याच्यानंतर रेट आणि त्यानंतर येणार आहे होल्डिंग पिरियड. आपल्याला फिनिश्ड गुड्सचा सुद्धा दिलेला असणार आहे, तो पिरियड घेणार आहे. आता हे सगळे जे पिरियड दिलेले आहेत ना, तर त्यामध्ये आपल्याला एक तर इयर मंथ मध्ये दिलेले असणार आहे. मग मंथ मध्ये दिलेलं असेल तर 12 मंथ्स येतात आपले 1 इयर मध्ये. डे मध्ये दिलेलं असेल तर 365 डेज येणार 1 इयर मध्ये. आणि जर वीक मध्ये दिले असेल तर 52 वीक्सचा 1 इयर असतो. मग 52 वीक्स येणार आहेत 1 इयर मध्ये. मग त्यापैकी 52 वीक्स आता इथे युनिट्स घेणार, त्याचा रेट घेणार आणि 52 वीक्स घेणार, इथे 52 घेणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला किती आठवड्यांचा दिलेला आहे, इथे किती वीक्सचा दिलेला आहे फिनिश्ड स्टॉक, ते वीक्स आपण वरती इथं घेणार आहोत. आणि येणारी जी अमाऊंट आहे ती आपण इथं इनर कॉलमला घेणार आहोत. नेक्स्ट बघा, रॉ मटेरियल्स, लेबर आणि ओव्हरहेड्स, त्याला सुद्धा युनिट्स, रेट आणि होल्डिंग पिरियड दिलेला असणार आहे, तो आपण तिथे घ्यायचा आहे. नेक्स्ट फोर्थ इज डेटर्स. आता डेटर्स तुम्हाला सेलिंग प्राइसचे दिलेले असणार आहेत किंवा ऍट कॉस्ट वरती दिलेले असणार आहेत. जे आपल्याला तिथे सांगितलं असणार आहे प्रॉब्लेम मध्ये त्या रेटने आपण इथे घ्यायचे आहेत. युनिट्स, सेलिंग प्राइस दिली असेल तर सेलिंग प्राइस किंवा कॉस्ट प्राइस सांगितली असेल तर कॉस्ट प्राइस घेणार आहोत इंटू क्रेडिट पिरियड. म्हणजे किती दिवसांसाठी ते किती दिवसानंतर आपल्याला ते पेड करणार आहेत तो पिरियड इथं दिलेला असणार आहे. त्याचं करायचं, मल्टिपल करायचं आणि इथे आउटर कॉलमला आपण तो घेणार आहोत. आता डेटर्समध्ये सुद्धा रॉ मटेरियल्स येणार आहे, लेबर येणार आहे आणि ओव्हरहेड्स येणार आहेत. त्याचं सुद्धा आपल्याला युनिट्स इंटू रेट इंटू पिरियड ऑफ क्रेडिट येणार आहे. रॉ मटेरियल किती दिवसांसाठी आपण आपले आहे, लेबर किती दिवसांसाठीचे आपण येणे आहे किंवा ओव्हरहेड्सचं सुद्धा दिलेलं असणार आहे, ते आपण तिथे घेणार आहोत. नेक्स्ट फिफ्थ इज प्रीपेड एक्सपेन्सेस, युनिट्स, रेट, प्रीपेमेंट पिरियड येणार आहे इथे. म्हणजे आपण किती दिवसांचं पेमेंट आधी केलेलं आहे ते इथं आपल्याला कालावधी दिलेला असणार आहे, तेवढे युनिट्स दिलेले असणार आहेत, त्याचा रेट पण दिलेला असणार आहे, तो मल्टिपल करून आपण आउटरला घेणार आहोत. ऍडव्हान्स टू सप्लायर, सप्लायर कडून आपण ऍडव्हान्स जर घेतलेलं असेल किंवा ऍडव्हान्स दिलेला असेल आपण तर तो सुद्धा येणार आहे. त्याचा सुद्धा हाच फॉर्मॅट येणार आहे, युनिट्स, रेट आणि प्री पेमेंट पिरियड.
नेक्स्ट इज कॅश. कॅश ही सुद्धा करंट ॲसेट्स आहे, त्यामुळे कॅश येणार लास्टला आणि त्याची टोटल येणार, संपूर्ण करंट ॲसेट्सची टोटल येणार, त्याला टोटल आपण ए म्हणणार आहोत. नेक्स्ट त्याच्यातून लेस करणार आहोत करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीजमध्ये फर्स्ट इज क्रेडिटर्स येणार आहे. क्रेडिटर्स फॉर मटेरियल्स, म्हणजे आपण किती दिवसांसाठी मटेरियल आपण क्रेडिटवरती परचेस केलेलं आहे, तर ते युनिट्स त्याला मल्टिपल करणार आहोत रेटने आणि मल्टिपल येणार आहे क्रेडिट पिरियड. जो पिरियड, जेवढ्या पिरियडसाठी आपण ते उधारीवरती परचेस केलेला आहे तो पिरियड इथे येणार आहे आणि ती अमाऊंट आपण इनरला घेणार आहोत. नेक्स्ट इज लॅग इन पेमेंट वेजेस. तर वेजेस आपण किती दिवसांसाठी त्याचा पेमेंटचा लॅग पेमेंट ठेवलेला आहे, किती दिवसानंतर आपण त्यांना पेमेंट करणार आहोत, म्हणजे रिमेनिंग पेंडिंग ठेवलेलं आहे, तर ते किती आहेत वेजेस ते युनिट्स येणार इथे. त्याचा रेट दिलेला असणार आहे तो घेणार आपण आणि लॅग इन पेमेंटचा पिरियड येणार आहे, म्हणजे किती दिवसांचं आपल्याला पेमेंट करायचं आहे, किती दिवसांचं पेंडिंग आहे, आउटस्टँडिंग आहे ते आपण इथे घेणार आहोत. नेक्स्ट येणार ओव्हरहेड्स. ओव्हरहेड्समध्ये सुद्धा युनिट्स दिलेले असणार आहेत, रेट दिले असणार आहे, त्याचा पेमेंटचा लॅग पेमेंटचा पिरियड दिलेला असणार आहे, तो आपण मल्टिपल करायचा आहे. आणि नेक्स्ट बघा, थर्ड इज ऍडव्हान्स फ्रॉम कस्टमर. आपण जर कस्टमर करून ऍडव्हान्स अमाऊंट घेतलेली असेल तर ती येणार आहे इथे. त्याचं सुद्धा आपल्याला युनिट्स दिलेले असणार आहे, रेट दिलेले असणार आहे आणि पिरियड दिलेला असणार आहे की किती महिन्यांसाठी आपण ते ऍडव्हान्स घेतलेला आहे किंवा त्यांना त्याच्या मोबदल्यामध्ये गुड्स देणार आहोत की अमाऊंट देणार आहोत, ती कधी पेड करणार आहोत, त्याचा सुद्धा इथे आपल्याला पिरियड दिलेला असणार आहे. मग ह्या करंट लायबिलिटीजची पुन्हा आपण टोटल करणार आहोत आणि त्याला आपण टोटल बी म्हणणार आहोत आणि ती टोटल आपण आउटरला घेणार आहोत. आणि करंट ॲसेट्स म्हणजे ए मायनस करंट लायबिलिटीज म्हणजे बी, असं करंट ए मायनस बी करून ही आउटरला आपण इथे टोटल घेणार, त्याला आपण म्हणणार आहोत नेट करंट ॲसेट्स. नेट करंट ॲसेट्स आल्यानंतर त्यामध्ये जर आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल तर मार्जिन ऑफ सेफ्टी हे ऍड करायचे असतात. त्याचं पर्सेंटेज दिलेलं असणार आहे तुम्हाला किंवा किती अमाऊंट ऍड करायची तेही दिलेलं असणार आहे. मग नेट करंट ॲसेट्समध्ये आपण ऍड करणार आहोत मार्जिन ऑफ सेफ्टी आणि ते ऍड केल्यानंतर जी अमाऊंट आपल्याला फायनल आपल्याला मिळणार आहे ती म्हणजे आपलं असणार आहे वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट. आपल्या बिझनेससाठी किंवा कंपनीसाठी जेवढ्या कॅपिटलची वर्किंग कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे ते आपल्याला इथं फायनली फाइंड आउट करणार आहोत आपण, किंवा इथं आपल्याला मिळणार आहे की आपल्या बिझनेसला किती कॅपिटलची रिक्वायरमेंट आहे. अशी प्रॉब्लेम एकदम इझी आहेत. फक्त इथं जो तुम्हाला पिरियड दिलेला असणार आहे, कालावधी दिलेला असणार, तो वीकमध्ये दिलेला असेल किंवा डेजमध्ये दिलेला असेल किंवा मंथमध्ये दिलेला असेल, तर तो तुम्ही लक्षात ठेवलात तर प्रॉब्लेममध्ये तसं सॉल्व्ह करायला काही एक डिफिकल्ट नाहीये. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण डायरेक्टली प्रॉब्लेम घेणार आहोत. तर जे नवीन स्टुडंट आहेत त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत तो शेअर सुद्धा करा. आणि जे आधीचे स्टुडंट आहेत त्यांनी तर ऑब्व्हियसली केलाच असणार आहे, सबस्क्राईब लाईक हे करतच असणार आहेत, कॉपरेट करतायतच. तर थँक्यू सो मच. यानंतरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत डायरेक्टली प्रॉब्लेम घेणार आहोत. थँक्यू.